सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, कोणत्या राज्यात एकही रेल्वे स्टेशन नाही? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी ओडिसा, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी सिक्कीम। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। हे जो उत्तर आहे, सिक्कीम राज्यात एकही रेल्वे स्टेशन नाही। जो उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 2 आहे, कोणत्या सणाला रात्रीचे दिवे लावले जातात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए होळी, ऑप्शन बी दसरा, ऑप्शन सी दिवाळी, ऑप्शन डी गणपती। हे जो उत्तर आहे, दिवाळी सणाला रात्रीचे दिवे लावले जातात। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 3 आहे, ताजमहल कोणी विकले होते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मोदी, ऑप्शन बी नटवरलाल, ऑप्शन सी राहुल गांधी, ऑप्शन डी महात्मा गांधी। हे जो उत्तर आहे, ताजमहल नटवरलाल यांनी विकला होता। हे जो उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 4 आहे, गाईच्या दुधात कोणते विटॅमिन असते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए विटॅमिन बी, ऑप्शन बी विटॅमिन ए, ऑप्शन सी विटॅमिन सी, ऑप्शन डी विटॅमिन डी। हे जो उत्तर गाईच्या दुधामध्ये विटॅमिन सी असते। जो उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 5 आहे, हिंदी दिवस केव्हा साजरा केला जातो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 10 ऑगस्ट, ऑप्शन बी 15 ऑगस्ट, ऑप्शन सी 20 ऑगस्ट, ऑप्शन डी 26 ऑगस्ट। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। हे जो उत्तर आहे, हिंदी दिवस हा 26 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो। हे जो उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 6 आहे, कोणत्या देशात एकही मच्छर नाही? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए रूस, ऑप्शन बी फ्रान्स, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी अमेरिका। हे जो उत्तर आहे, फ्रान्स देशात एकही मच्छर नाही। हे जो उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 7 आहे, उन्हातून आपल्याला कोणते विटॅमिन मिळते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए विटॅमिन ए, ऑप्शन बी विटॅमिन बी, ऑप्शन सी विटॅमिन डी, ऑप्शन डी विटॅमिन ई। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। याचं उत्तर, उन्हातून आपल्याला विटॅमिन डी मिळते। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 8 आहे, कबड्डी खेळाचे जन्मदाता कोणत्या देशाला म्हटले जाते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए रूस, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी अमेरिका। याचं उत्तर, कबड्डी खेळाचे जन्मदाता भारत देशाला म्हटले जाते। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 9 आहे, भगतसिंग यांना केव्हा फाशी दिली होती? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 1931, ऑप्शन बी 1950, ऑप्शन सी 1991, ऑप्शन डी 1970। याचं उत्तर, भगतसिंग यांना 1931 साली फाशी दिली होती। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 10 आहे, क्रिकेटमध्ये किती खेळाडू असतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 10, ऑप्शन बी 11, ऑप्शन सी 20, ऑप्शन डी 25। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। तर याचं उत्तर आहे, क्रिकेटमध्ये 11 खेळाडू असतात। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 11 आहे, मुंगीला एकूण किती पाय असतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 6 पाय, ऑप्शन बी 8 पाय, ऑप्शन सी 2 पाय, ऑप्शन डी 5 पाय।
ह्याचं उत्तर मुंगीला एकूण 6 पाय असतात. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 12 आहे. ताजमहाल कोणत्या नदीच्या काठेवर स्थित आहे? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए गंगा, ऑप्शन बी भीमा नदी, ऑप्शन सी यमुना नदी, ऑप्शन डी गोदावरी नदी. ह्याचं उत्तर ताजमहाल हा यमुना नदीच्या काठेवर स्थित आहे. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी. तर क्वेश्चन 13 आहे. कोणता पक्षी आपला रंग बदलू शकतो? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए मोर, ऑप्शन बी पोपट, ऑप्शन सी कोमलिया, ऑप्शन डी हमिंग बर्ड्स. हे जो उत्तर आहे कोमलिया पक्षी आपला रंग बदलू शकतो. जो उत्तर येणार आहे ऑप्शन सी. तर क्वेश्चन 14 आहे. कोणत्या लोकांनी रताळे खाऊ नये? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए किडनी स्टोन, ऑप्शन बी मूळव्याध, ऑप्शन सी कॅन्सर, ऑप्शन डी कावेळी. जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. हे जो उत्तर आहे किडनी स्टोन लोकांनी रताळी खाऊ नये. जो उत्तर येणार आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 15 जो की आपला लास्ट क्वेश्चन आहे तो आहे कोणत्या झाडाला एकदाच फळ लागते? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए लिंबू, ऑप्शन बी केळी, ऑप्शन सी आंबा, ऑप्शन डी फणस. तर याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनललाही तुम्ही सबस्क्राईब करून द्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये.